गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. डिवाइन पाथ ऑर्गनायझेशन ही एक कम्युनिटी आहे आणि ज्याने एक सेशन इथं अटेंड केलं तो त्या कम्युनिटीचा एक भाग बनला. या कम्युनिटीचा उद्देश काय आहे? व्यक्तित्व निर्माण. व्यक्तित्व निर्माण से चरित्र निर्माण और चरित्र निर्माण से राष्ट्र निर्माण. हाच या DPO म्हणजे डिवाइन पाथ ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. यारे यारे लहान थोर तुका म्हणे मांडले दुकान देतो मोलाविन साऱ्या वस्तू. ज्याला जे पाहिजे ते सगळं इथे मिळू शकतं. ज्याला जे पाहिजे ते सगळं मिळू शकतं. फक्त जर कुणाला असं वाटत असेल की त्याचं नुकसान व्हावं, त्याचं वाटोळं व्हावं, भेटणार नाही. विषय नीट समजून घ्या. काही काही निगेटिव्ह नकारात्मक लोकांच्या मनात हा पण विचार असू शकतो की त्याचं वाईट व्हावं, माझं कल्याण नाही झालं तर चालेल पण त्याचं नुकसान व्हावं. नाही, ते इथं सफल होऊ शकत नाही. तुम्हाला काय पाहिजे, सकारात्मक काय पाहिजे ते भेटण्याची गॅरंटी 1001%. तुमच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? अरे दुसऱ्याचं बघून कशाला तुझ्या पोटात जळायला पाहिजे? तू तुझं बघ ना. साधं सिंपल माझं सांगणं आहे. मग ते सगळं 100% भेटतं का? तर आपल्याकडे उदाहरणं आहेत. आपल्याकडे इथंच उदाहरण आहेत. पाटील ते भेटतं का हो? नक्की. म्हणजे मी खोटं बोलत असेल बाबा, बडाया मारत असेल बाबा, नाही. इथं अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही व्यंकटेशला विचारून बघा, तुम्ही नागेशला विचारून बघा, तुम्ही यश बाबूला विचारून बघा, तुम्ही नम्रताला विचारून बघा, तुम्ही सव्यला विचारून बघा, तुम्ही ईशानला विचारून बघा. माझ्यासोबत ज्यांनी कमीत कमी 3 महिने ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केलेली आहे त्याला त्याच्या आयुष्यात त्यांनी जे एम सेट केलेत, जे टार्गेट सेट केलेत त्याला ते मिळालेत. पण याच्यात एक नियम आहे, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. मी आता तुम्हाला सांगितलं की पाटील त्या इथे उदाहरण आहेत, एकच उदाहरण सापडलं मला. बाकीचे उदाहरण कुठे आहेत? व्यंकटेश कुठे? यश बाबू कुठे? तुमच्या लक्षात येतंय की नाही? मला काय म्हणायचं आहे, जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. आणि माझा मुख्य उद्देश आहे तुम्हाला अवेअरफुल बनवणं. कशाच्या प्रती अवेअरफुल बनवणं? अवेअरफुलचा या शब्दाचा अर्थ काय ग? व्हॉट इज मीन बाय अवेअरफुल? त्या गोष्टीपासून सावध राहायचं. अवेअरफुल व्हॉट इज मीन बाय अवेअरफुल? कोण सांगेल मला? डिक्शनरी मिनिंग ऑफ अवेअरफुल. आदिती. जे आपलं का आहे, जे आपलं का आहे नाही ते भेटणं. अवेअरफुल म्हणजे काय? इंग्लिश शब्द आहे ना अवेअरफुल. व्हॉट इज मीन बाय अवेअरफुल? अवेअरफुल म्हणजे सजग होणे, जागृत होणे. माझा प्रयत्न आहे तुम्हाला सर्वांना सजग करण्याचा. तुम्ही म्हणाल आम्ही का तुम्हाला झोपलेलं दिसतोय का? शालेय तर 100% म्हणणार काका आम्ही तर झोपत पण नाही. जागृत करणं म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या श्वासाच्या प्रती सजग करणे. तुम्हाला जाणीव आहे का की तुम्ही श्वास घेताय? आहे? तुम्हाला सांगतो आत्ता झाली. इतके दिवस तुम्ही श्वास घेत होते त्याची तुम्हाला जाणीव सुद्धा नव्हती. तुमच्या श्वासाच्या प्रती तुम्हाला सजग करणं, जागृत करणं हाच डिवाइन पाथ ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश आहे. त्याच्याकरता मी तुम्हाला फासफूस करायला सांगतो. फासफूस करणं आपला उद्देश नाहीये. म्हणजे भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम हे करूनच आपल्याला त्या अनंताची प्राप्ती होईल का? अरे अजिबात नाही. अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत, पण मी तुम्हाला फक्त सजग करण्याचा प्रयत्न करतोय. कशाच्या प्रती? कशाच्या प्रती? तुमच्या स्वतःच्या श्वासाच्या प्रती. तुमचा श्वास माझा आहे का? नक्की नीट विचार करा. तुमचा श्वास माझा आहे का? तुम्ही जो आता श्वास घेतला तुझा आहे का माझा आहे? नक्की? गॅरंटेड? तुम्हाला काय वाटतं? माझा प्रश्न आहे, चितशक्तीचा विचारतच नाही मी. तुम्ही जो श्वास घेतला तो तुमचा आहे की माझा आहे? तुम्हाला काय वाटतं? कोणाचाच नाही श्वास. कोणाचाच नाही. आपण ऑक्सिजन आतमध्ये सोडतो, बाहेर सोडतो, ते फक्त आपण प्रोसेस करतो. तुम्ही श्वास घेतला की नाही घेतला? घेतला. माझा प्रश्न फक्त एकच आहे, तुमचा आहे की माझा आहे?
तुमचं पण नाही माझं पण नाही. नाही ना, तो ऑप्शनच नाहीये, तो ऑप्शनच दिलेला नाही. मग ऑप्शन माझा आहे. नक्की, गॅरंटेड. तुला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं पाटील? तुला काय वाटतं? जाऊ द्या, ठीक आहे. तर सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही जो श्वास घेत आहात तो तुमचा आहे, पण हे साफ खोट आहे. तुम्ही जो श्वास घेताय तो माझा आहे. हाऊ? आय कॅन प्रूव्ह. मी आता श्वास घेतला, मी हा श्वास सोडला. या श्वासाला जर मी टॅग केलं, आता आहे टॅगिंग सिस्टीम आहे, माहिती ना टॅगिंग सिस्टीम, की तिथला आपण जो अणुरेणू होता त्या अणुरेणूला आपण टॅग केलं, नॅनो टेक्नॉलॉजी. आता हा अणुरेणू तो ऑक्सिजन असेल, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन असेल, मी घेतला आणि माझा हा श्वास मी बाहेर सोडला. मग हा श्वास तुझ्या नाकात गेला की नाही गेला? अरे मी इथं पादलो, अपान वायू येतो, तो वास तुझ्या नाकात जाईल की नाही जाणार? मग तो श्वास कुणाचा झाला? सिद्ध झालं की नाही झालं? विषय समजतोय का मी काय म्हणतोय? तुम्हाला एक्झॅक्टली समजायला पाहिजे की तुम्ही जो श्वास घेत आहात तो कुणाचा आहे? कन्फ्यूज, बहुत कन्फ्यूज. एका रूम मध्ये सगळे जण राहिले तर दुसऱ्यांदा राहिला, एक राहिलं तर स्वतः. तुम्ही सांगितलं मी घेतला, मी सांगितलं घेतला. मग श्वास कोणाचा आहे? सबका मालिक. विषय समजला की नाही? सबका मालिक, सबका मालिक. आणि तुम्ही काय म्हणत होते? माझा आहे, निमित्ताचा धनी, नेहमीलाचे प्राणी, माझे माझे म्हणून तोही. आमचं एक होतं सर, तुमचं किंवा माझं असं होतं फक्त ते. तसं नव्हतं सर. मी तुम्हाला सिद्ध करून दिलं की तुम्ही जे श्वास घेत आहात त्याच्यात माझं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. मला काय म्हणायचंय ते समजून घ्या. आपण इथे वादविवाद करायला बसतोय का? अजिबात नाही. हा, वादविवाद नाही करत आपण. मला काय म्हणायचंय ते समजलं का? आणि काय होतं माहिती का, वादात जर पडलात ना तुम्ही तर कोणीही जिंकू शकत नाही. आपला उद्देश काय? आपण इथं दररोज 1 तास कशा करता वाया घालवतोय? कशा करता वाया घालवतोय? कशा करता वाया घालवतोय? मेडिटेशन. स्वतःला जाणून घेण्यासाठी. मग हे शरीर काय आहे ग आदिती? हे शरीर काय? आता तू आयुर्वेदाची स्टुडंट आहेस, यू शुड टेल मी व्हॉट इज बॉडी. बिंदास बोल, इथं काय मी तुझी वायवा घेत नाहीये, परीक्षा नाही तुझी. बिंदास बोल, जे तुला वाटतं ते बोल. व्हॉट इज युअर बॉडी? You should know, you are a doctor, you should know at least your body, then you can treat others. जे बाकीच्यांना शरीराच्या व्याधी आहेत, जे दुःख आहे त्याच्यातून तू त्यांना मुक्त करू शकशील, पण पहिले तुला तर कळलं पाहिजे व्हॉट इज बॉडी. टेल मी व्हॉट इज बॉडी. शरीराची व्याख्या करताना आयुर्वेद 2 हात 2 पाय मध्य शरीर ग्रीक आणि शील याला शरीर म्हणतात. व्हेरी गुड. पण दुसरी एक व्याख्या म्हणजे तिची पुरुषाची व्याख्या करतात, ती षडधातुत्मक. षडधातुत्मक पुरुष, पंचमहाभूत आणि मन. हा, व्हेरी गुड. याला शरीर नाही म्हणत आपण, याला पुरुष असं म्हणतो. मग आता तुझ्या आयुर्वेदाच्या डेफिनेशन नुसार शरीर म्हणजे 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान. साधारणपणे आपण असं म्हणूया पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन म्हणजे शरीर, असं आयुर्वेद म्हणतं. ओके. ॲलोपॅथी थोडं आत जातं, मग आयुर्वेद एक एक गोष्ट डिस्क्राईब करते. शरीराच्या आत हृदय आहे, 2 फुफ्फुस आहेत, 2 किडन्या आहेत, आतड्या आहेत, इकडे स्प्लीन आहे, मूत्राशय आहे, उपस्थ इंद्रिय आहे, लिंग आहे. ओके. आणि याला आपण काय म्हणतो? शरीर. मग शरीर कळलं का सगळ्यांना? शरीर कळलं का? आता मला आदिती सांगेल की हे शरीर कशाने बनलेलं आहे. शरीर कशाने बनलेलं आहे? अरे शरीर कशाने बनलंय? हा, यांनी साध्या भाषेत सांगितलं, हाडा मासाचं. पण मी प्रश्न कोणाला विचारला? त्यांचं उत्तर बरोबर आहे, पण आदितीला प्रश्न विचारला कारण आदिती आयुर्वेदिक डॉक्टर आहे. मग आदिती काय म्हणेल? शरीर कशाने बनलेलं आहे? सप्तधातूंनी. येस ऑर नो? सप्तधातू म्हणजे काय सांग? 7 चे 7.
सात धातू म्हणजे रस, रक्त, अस्थि, मांस. क्रम चुकला. हो, रस, रक्त, मेद. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि आणि मज्जा आणि शुक्र. व्हेरी गुड. परफेक्ट क्रमात सांगितलं. पास. ओके. थोडीशी अडखळली, इट्स ओके. पण सगळ्यांना ऐकू जाईल असं परत रिपीट कर. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. क्लिअर? हे 7 धातू आहेत. 7 धातू. आणि या 7 धातूंपासून हे शरीर बनलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल धातू म्हणजे काय प्रकार आहे? हा, बोला. व्हॉट इज मीन बाय धातू? धातूची आपण व्याख्या बघतो. धातू म्हणजे जे शरीराचे धारण करतात ते म्हणजे धातू. करेक्ट. विषय समजला का? डेफिनेशन नीट समजून घ्या. जे शरीराचं धारण करतात त्याला धातू म्हणतात. आणि सगळ्यात महत्वाचा धातू कोणता आहे? बोला. रस. सगळ्यात महत्वाचा धातू कळस. कळस. ओझ. थोडी पुढे गेली तू, त्याच्या आत शुक्र. शुक्र. राईट? शुक्र. फक्त शुक्र पुरुषांमध्येच असतो का? आयुर्वेदिक डॉक्टर बोला. नाही. नाही. शुक्र कुठे असतो? सर्वांमध्ये असतो. तो धातू आहे आपल्या शरीराचा. आपल्या शरीराचा तो एक पार्ट आहे. जसं रक्त एक पार्ट आहे तसं धातू धातू नाही, तसं शुक्र. जसं लाळ आहे, अश्रू आहे, युरिन आहे, टॉयलेटला जातो आपण, मलत्याग करतो. हे जसं आपल्या शरीरात आहे ना, सगळं आहे की नाही? आहे की नाही? तसं शुक्र हा धातू सुद्धा आपल्या शरीरात आहे. आणि शुक्रापासूनच ओज बनतं. राईट? आयुर्वेदिक डॉक्टर बरोबर. आणि या ओजाचा तेज जे आहे तेच आभा मंडलावर तुमच्या दिसतं. एम आय राईट ऑर रॉंग? बरोबर आहे की नाही? आयुर्वेदिक डॉक्टर सर्टिफाय करतायत काय की सगळ्यात महत्वाचं आपले जे सप्त धातू आहेत, त्या सप्त धातूतलं सर्वात श्रेष्ठ धातू कोणता आहे? शुक्र. आणि धातू म्हणजे काय? जो शरीराला धारण करतो. आणि आपण शुक्र वाया घालवतो. येस ऑर नो? येस ऑर नो? हा, शुक्र हा काय आहे? अरे ज्याच्यातून बीज येते, ज्याच्यातून नवीन जन्म तयार होतो, नवीन जीवन तयार होतं, त्याला किती महत्व दिलं पाहिजे. पण दुर्दैवाने आजकाल इंटरनेटच्या या युगात सगळ्यात जास्त धातू क्षय जर होत असेल तर तो म्हणजे शुक्र. येस ऑर नो? जर एखादा तेजहीन, ओजहीन माणूस तू बघितला, साधारण 50 वर्षाचा माणूस एक घ्या, गुडघे दुखतायत, गुडघे दुखतायत. ओके? आदिती, तुझं निदान काय असेल? अस्थिक्षय. डायरेक्ट अस्थिक्षय? डायरेक्ट नाही, कारणां. शुक्र क्षय. बरोबर? शुक्र मज्जा, मग अस्थि. रिव्हर्स चला आता. शुक्र, एक लक्षात घ्या, रसापासून रक्त बनलं, रक्तापासून मांस बनलं, मांसापासून मेद बनलं, मेदापासून अस्थि बनला, अस्थिपासून काय बनला? मज्जा बनला, मज्जापासून शुक्र बनला. येस ऑर नो? आयुर्वेद सांगतं ना. मग आता हा शुक्र जर तुमचा संपला, कमी झाला, तर त्याचा ताण कुणावर पडणार? मज्जा. मग म्हातारे माणसं, आपण मग म्हातारा येतो, काही बडबड करतो, प्रलाप करतात ते. येस ऑर नो? का? कारण ज्ञानाचे तंतू लूज झालेले असतात. का? चांगले असतात, एकदम सगळे चांगली मेमरी स्ट्रॉंग असते, आणि 50 नंतर का बरं विस्मरण व्हायला लागतं? शुक्र क्षय झाला. येस ऑर नो? समजतंय ना तुम्हाला? शुक्र क्षय झाला, माणूसचा कानूस होऊन जातो. काय नाही, तो काही बडबडतो, कोणालाही कधी कधी शिव्या देतो, जर नकारात्मक असेल तर. आणि एखादा म्हातारा बघा, तुम्ही बघितला असेल, त्या म्हाताऱ्याजवळ आपल्याला त्याच्यासोबत राहावंसं वाटतं. तो म्हातारा आपल्याला आवडतो. त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक तेज दिसतं, एक आभा दिसते. आपले हे हिमालयातले योगी बघा, कितीही म्हातारे उद्या, पण त्यांच्या आभा मंडल, त्यांच्या डोळ्यातलं तेज तुम्ही डिफरन्शिएट करू शकता की नाही? आर यू एबल टू डिफरन्शिएट? एखादा 50 वर्षाचा दारुडा बघा, निस्तेज, तेजहीन, काही बडबडतो,
कशाची जाणीव नसते, त्याच्या सहवासात तुम्हाला राहावंसं वाटतं का? नाही. पण तोच एखादा 80 वर्षाचा म्हातारा पण जर सत्पुरुष असेल, त्याच्या डोळ्यात तेज असेल, त्याचा ओज असेल, तर तुम्हाला त्याचे केस असे पांढर शुभ्र, आणि जरी वय 80-90 असेल तरी अशी सिंहाची आयाळ दिसावी, तसं सिंहासारखी त्याची छाती अशी स्ट्रेट असते, आणि काही काही असे वाकून गेलेले असतात. येस ऑर नो? शुक्र क्षय झाला की मज्जा, त्याचा ताण कुणावर पडतो? मज्जावर पडतो. मज्जाचा ताण कुणावर पडतो? आस्तीवर पडतो. आणि म्हणून म्हातारपणात गुडघे, तरुणपणात का नाही गुडघे खराब होत? विषय समजण्यासारखा विषय आहे की नाही? तुम्हाला पटतंय की नाही मी काय म्हणतो ते? कारण शुक्रक्षय झाला, शुक्रक्षयानंतर त्याचा ताण मज्जा गेली, मज्जानंतर आस्ती गेला, आणि मग काय गेलं? मेद. बघा तुम्ही, चरबी निघून जाते आणि अशा जुर्या पडून जातात. येस ऑर नो? होतंय की नाही हे? यालाच एजिंग प्रोसेस म्हणतात. आणि तुम्हाला सांगतो, आपण ही एजिंग प्रोसेस थांबवू शकतो. कोण तयार आहे माझ्याबरोबर एजिंग प्रोसेस थांबवायला? ही एजिंग प्रोसेस जर तुम्हाला थांबवायची असेल तर तुम्हाला शुक्रक्षय थांबवावा लागेल. विषय समजला तर समजला, ज्याला नाही समजला त्याने त्या सोडला. मग शुक्रक्षय कसा थांबवायचा? शुक्र म्हणजे काय? अरे तू म्हणशील आयुर्वेदाचा क्लासच चालू झाला. तुम्हाला सगळ्यांना कळतंय का? हे आयुर्वेद नाहीये, हे जीवन आहे. दिस इज लाईफ. व्हॉट इज मीन बाय शुक्र? शुक्र हा शब्द ऐकलाय का तू? हे बोरी, शुक्र शब्द ऐकलाय का? कुठे ऐकलाय? जिथं कुठे ऐकलं असेल. शुक्र आहे, ग्रह आहे. यास, शाबास. शुक्र हा ग्रह. आपले जे पूर्वज आयुर्वेदाचार्य होते ना, ते बिंडोक नव्हते, वेडे नव्हते. त्यांनी त्या धातूला शुक्र हे नाव का दिलं हे जर तू सांगितलं तर तुला मी गिफ्ट देईन. आयुर्वेदिक डॉक्टरच तू सांगायला पाहिजे. आपल्या आयुर्वेदिक ऋषी मुनींनी जो रिसर्च केला, तो धातू, रक्ताला रक्त हे नाव दिलं, रक्ताला हे शुक्र नाव का दिलं नाही? शुक्र म्हणजे आपण सामान्य भाषेत वीर्य म्हणूया. ओके, त्याला नाव काय दिलं? शुक्र. त्याला शुक्र नाव का दिलं? आणि म्हणते शुक्र तर ग्रह आहे. दोघांचं काही रिलेशन आहे का? आहे? असेल. कोणाला काय माहिती? जनरल नॉलेज? जनरल नॉलेज जाऊ द्या, मला ऑथराइज आणि ऑथेंटिक नॉलेज पाहिजे आदितीकडून. ठीक, होमवर्क तुझ्यासाठी. ओके, तू नाही रे, तुझा प्रश्न नाही, तो तुझा प्रश्न नाहीये. ओके, पण हरकत नाहीये. तुझ्याकरता काही स्पेशल प्रश्न राहतील ते मी विचारेल, पण हा प्रश्न 15 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठीच आहे. ओके, शुक्र हा 7, पहिला मुद्दा मी तुम्हाला काय क्लिअर केला की आपलं शरीर कशाने बनलेलं आहे? सप्तधातूंनी. इज इट क्लिअर? सप्तधातूंपैकी धातू म्हणजे काय? जे शरीराला आधार देतात. येस ऑर नो? तुम्ही म्हणाल माझ्या शरीराला आधार तर माझे पाय देतात. हा, बरोबर. तुझी बुद्धी तेवढीच आहे. तुझं उत्तर एकदम बरोबर आहे. पण मी जे सांगतोय तो बुद्धीचा स्तर वेगळा आहे. राईट? त्याच्यामुळे तुझं उत्तर बरोबरच आहे. पण आपल्या शरीराला आधार देणारे रक्त, मांस, मेद, अस्थि म्हणजे हाड. त्याच्यामुळे तुझं उत्तर बरोबरच आहे. अस्थि नंतर मज्जा आणि नंतर शुक्र. हे सगळे आपल्याला आधार देतात. मग हा जो शुक्र आहे याला शुक्र नाव का दिलं? अस्थि नाव का दिलं? कारण हाड. मज्जाला मज्जा नाव का दिलं? कारण त्या नर्व्ज आहेत, न्यूरॉन्स आपले. ओके, स्पिंगोमायलिन्स वगैरे त्याच्यात असतात. जाऊ दे, एवढ्या केमिकल मध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला हे सामान्य लोकांसाठी समजलं पाहिजे. शुक्राला शुक्र ही म्हणते शुक्र ग्रह मला माहिती बाबा, बरोबर की? बाकीचा शुक्र मला काय माहिती नाही. तर माझा आयुर्वेदिक डॉक्टरला प्रश्न आहे की शुक्र ग्रह आणि शुक्र जंतू किंवा शुक्र वीर्य याचं काही रिलेशन आहे का? इज देअर एनी रिलेशन? आणि ही रिलेशन जर तुम्हाला सांगितलं तर मी तुला गिफ्ट देणार होतो, पण आता गिफ्ट कॅन्सल. आता तो होमवर्क तुझ्यासाठीच. राईट? तर उद्या तू हा होमवर्क करून ये. उद्या येणारच का? पण येस, उद्या जर तू येणार असशील तर उद्या हा होमवर्क करून आलं पाहिजे. राईट?
सर मी homework केलं. हा Homework केलं. तो होमवर्क केलाय, व्हेरी गुड. इथं होमवर्क काय हा होमवर्क माझा देण्यामागचा उद्देश खूप डीप आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जो जो होमवर्क करतात ना त्याचा परिणाम वेगळाच होतोय. तुम्ही होमवर्क केला त्याचा परिणाम तुम्ही जे करतात ना त्या कृतीतून त्याचा इफेक्ट मला वेगळाच साधायचा असतो. म्हणजे थोडक्यात काय, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. समजेल तुम्हाला हळूहळू. फक्त तुम्ही होमवर्क करत राहा. हळूहळू हळूहळू हळू तुम्हाला जे पाहिजे ते होणार. कारण आय एम नॉट जस्ट अ डॉक्टर, आय एम अ मॅनिफेस्टेशन कोच. मॅनिफेस्टेशन कोच म्हणजे काय, मॅनिफेस्ट करतो मी, मूर्ती घडवतो. आणि मूर्ती घडवत असताना मला माझ्याजवळ छिन्नी पण ठेवायला लागते आणि हातोडी पण ठेवायला लागते. बरोबर. कुंभार कसा करतो, कुंभार आतून आधार देतो आणि वरून दाब देतो, तेव्हा ते मडकं गोल बनतं. ही कुंभाराची कला आहे. लक्षात येते का तुम्हाला? पण कुंभार तर मातीने बनवतो. हो. ह्या मूर्तीतून किंवा ह्या दगडातून जर मला सुंदर मूर्ती घडवायची असेल तर मला छिन्नी आणि हातोडी दोघी घ्यायला लागतील. आता ही खूप छिन्नी खाते, ही खूप हातोड्या खाल्ल्या तिने, तेव्हा इथपर्यंत येऊन पोहोचले. किती हातोड्या खाल्ल्यात ग तू? सर प्रॅक्टिस नाही केली तर बनवताच येणार नाही. प्रॅक्टिस नाही केली तर बनवताच बनवताच येणार नाही. करेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि म्हणून मी ही प्रॅक्टिस तुमच्या समोर करतोय जेणेकरून तुम्हाला पण हे कळेल आणि तुम्हाला पण हे समजेल. पण तुम्हाला सांगू का, हे ज्ञान फक्त तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. दान आणि दक्षिणा दोन शब्द नीट लक्षात घ्या. दोघांमध्ये फरक काय पाटील ताई? तुमचा प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय दान आणि व्हॉट इज मीन बाय दक्षिणा? दान जे दिलं जातं आणि दक्षिणा जे घेतली जाते. अरे नाही रे. दान जे दिलं जातं, हो, दक्षिणा ही पण दिली जाते. पण दोघांमध्ये फरक काय फरक आहे? कोण सांगेल मला? दान आपण स्वइच्छेने देतो आणि दक्षिणा ही आपण जेव्हा पूजा वगैरे ठेवतो तेव्हा आपण ती दक्षिणा देतो किंवा समोरून मागितली जाते. दान केलं म्हणजे अर्पण केलं. म्हणून मंदिरामध्ये दानपेटी असते आणि पूजा असते, तिथे दक्षिणा असते. बरोबर. बऱ्यापैकी राईट उत्तर दिलंय शालेने. नीट. पण अजून त्याला मी स्पेसिफिक करतो. दान म्हणजे भिकाऱ्याला दान दिलं. का दिलं? एक सामाजिक बांधिलकी म्हणून. एक आपला तो समाजाचाच भाग आहे. बिचाराला खायला भेटेल, बिचारा चहा पिल, बिचारा वडापाव घेईल, अंग झाकण्यापुरते कपडे घेईल, म्हणून आपण त्याला काय करतो? दान देतो. दान. विषय समजला? सामाजिक बांधिलकीच्या जाणीवीतून जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवीतून जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. आणि दक्षिणा म्हणजे साधारण शब्द आहे सेवा मूल्य. इथं मी तुम्हाला तुमचं इतके दिवस दान करत होतो, कोणी घ्यायला तयार नव्हतं. आम्ही काय भिकारी आहेत का असं म्हणायचे. आता मी त्याला सेवा मूल्य लावलं, त्याला म्हणायची दक्षिणा. विषय लक्षात आला की नाही? त्याला मी सेवा मूल्य लावलं. मी तुमची सेवा करतोय की नाही? येस ऑर नो? तुम्हाला ज्ञान देण्याचं कार्य ही सेवा झाली की नाही झाली? आणि जर ही सेवा झाली तर याचं सेवा मूल्य पण असणार. याला म्हणायची दक्षिणा. आणि आपण ब्राह्मण आपल्याकडे पूजा करतो म्हणजे आपली सेवाच करतो तो. बरोबर की नाही? त्या सेवेचं त्याला आपण दक्षिणा देतो, सेवा मूल्य देतो. दानामध्ये आणि दक्षिणामध्ये हा फरक आहे. फरक नीट कळला? नक्की. आता दान कुणाला करावं? तर त्याचं उत्तर आहे दान सत्पात्र्याला करावं. सत्पात्र म्हणजे काय? समजा मी भिकाऱ्याला दान दिलं आणि त्या भिकाऱ्याला मला काय वाटलं की यार बिचाऱ्याचे कपडे खराब आहेत, बिचाऱ्याच्या पोटात भूक लागली असेल, त्याला वडापाव खाईल असं म्हणून मी त्याला 20 रुपये दिलेत आणि त्याने मस्त 20 रुपयाची 2 गोल्ड फ्लेक सिगरेट मारल्यात. ते सत्पात्री दान झालं का? विषय लक्षात येतोय का तुमच्या? तुमचं दान सत्पात्री असावं. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी दान देताय ते दान योग्य ठिकाणी कारणी लागलं पाहिजे. आणि जर त्यांनी जर का सिगरेट पिली त्याचं पाप तुम्हाला लागणार. गणित खूप विचित्र आहे. कर्माचा सिद्धांत खूप विचित्र आहे. हा, तुम्हाला त्याचं पुण्य पण मिळणार की तुमचा भाव शुद्ध होता म्हणून तुम्हाला त्याचं पुण्य पण मिळणार. पण जर का त्यांनी त्या पैशाचा विनियोग चुकीच्या मार्गाने केला तर त्याच्या पापात तुम्ही पण सहभागी होत आहात. आणि आजकाल मी असं ऐकतोय की या सिग्नलवर जे लहान पोरांना घेऊन भिकारी भीक मागतायत ते पोरं त्यांची नाहीच आहेत. भाड्याने मिळतात म्हणे. ते पोरं भाड्याने मिळतात. तो असा एक हात तुटलेला एक छोट्या आहे,
तो त्याला घेऊन फिरणार आहे. रोज मी पाहतो, माझं ऑब्झर्वेशन आहे, रोज वेगवेगळे माणसं त्याला घेऊन फिरतात. तो माणूस भाड्याने विकला जातो. कॅन यू इमॅजिन दिस स्ट्रक्चर? तो माणूस म्हणजे त्याच्याकडे बघून तो काय नाही, त्याचा फक्त कॉलर पकडायचा, एक म्हातारी असते किंवा एक लहान पोरगी असते, ती त्याची नातेवाईक नाहीये. धंदा ते करतात आणि हा भाड्याने त्यांना दिला जातो. विषय लक्षात आला का तुमच्या? याचा कॉलर पकडायची आणि इकडे तिकडे घेऊन फिरायचं, त्याला फक्त दाखवायचं आणि ते काहीच करत नाही. हात याने पसरवायचे. एकतर ती म्हातारी असते किंवा एक लहान पोरगी असते आणि ती लहान पोरगी पण बदलत राहते, म्हाताऱ्या पण बदलत राहतात, आलटून पालटून आलटून पालटून. कदाचित त्यांची बोली लागत असेल सकाळी सकाळी, मला माहित नाही. पण सांगायचा मुद्दा हा आहे की हा व्यवसाय आहे, हा धंदा आहे. आणि मग जर तुम्ही त्यांना ते दान म्हणून दिलं तर तुम्हाला पुण्य लागेल नक्कीच. पण त्याने त्या पैशाचा विनियोग जर चुकीच्या मार्गाने केला तर त्या पापात तुमचं पण कॉन्ट्रीब्युशन होतं. मग रुको जरा, सब्र करो. तर दान आणि दक्षिणा, दान हे सत्पात्री असणं गरजेचं आहे. मग सत्पात्र दान, पैसे दान करणं हा सगळ्यात निकृष्ट प्रकार आहे. निकृष्ट, कारण आपल्याला गॅरंटी नाही की आपण दिलेल्या पैशाचा विनियोग काय करते. आणि म्हणून सगळ्यात श्रेष्ठ दान जर असेल तर ते कोणतं? अन्नदान. अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान. कारण अन्नदानाला मी श्रेष्ठ नाही म्हणू शकत. याचं कारण असं, तुम्ही अन्नदान करायला गेलात, तुम्ही चांगला मस्त स्वयंपाक बनवायला सांगितला आचार्याने आणि चुकून कोणीतरी त्याच्यात विष कालवलं, चुकून किंवा कोणीतरी जाणून बुजून, तुम्हाला माहितच नाही, आणि तुम्ही ते अन्न दान करून टाकलं आणि त्याच्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर इथं पाप दान करणाऱ्याला लागेल, त्या आचार्याला लागेल, की ज्याने त्याच्यात विष कालवलं त्याला लागेल? शाबास, व्हेरी गुड. आणि म्हणून अन्नदान श्रेष्ठ दान होऊ शकत नाही. हा, तेही एक चांगलं दान आहे, पण सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? माणुसकीचं दान, ज्ञानदान. करेक्ट, ज्ञानदान. याचं कारण असं, मी तुम्हाला जे करतोय ते ज्ञानदानाचं कार्य करतोय. हा, त्याचं सेवामूल्य मी घेतो, दक्षिणा घेतो, पण हे ज्ञानदानाचं कार्य आहे. ज्ञानदानाने काय होतं माहिती का? ज्ञानाची चोरी होऊ शकत नाही. येस ऑर नो? जर मी ज्ञान दिलं, जर तुम्ही ते स्वीकारलं तर तुमच्यात सकारात्मक बदल होऊ शकतो. आणि जर तुम्ही स्वीकारलं नाही तर तुमच्यात सकारात्मक बदल होणार नाही, तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही. मी तुम्हाला कितीही मोटिवेशन दिलं आणि कितीही भारी पद्धतीने सांगितलं, काही पंडित लोक खूप भारी सांगतात, खूप भारी उदाहरणं देतात, मी तेवढा भारी नाहीये, मला इतकं चांगलं बोलता येत नाही. कदाचित माझे शब्द तुम्हाला वाईट वाटत असतील, नाही तर संगीत आहे ना, म्युझिक आहे ना, काय नाही, मी फक्त बडबड करतोय, तुम्ही ऐकतायत. याच्यात मी खूप चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं कार्य करतोय असा माझा क्लेम नाही. पण माझ्याच्याने जेवढं जमतं, जेवढं माझ्याजवळ नॉलेज आहे, जेवढं माझ्याजवळ स्किल आहे, जेवढे माझ्याजवळ अवेलेबल रिसोर्सेस आहेत, त्याच्या माध्यमातून मी ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, ज्ञानदानाचं कार्य करतो. कारण या ज्ञानामुळे एका तरी व्यक्तीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं, बदल घडला, तर त्याचं मला पुण्य भेटणार की नाही भेटणार? विषय आला का तुमच्या लक्षात? बरं, मी तुम्हाला दिलं, घ्यायचं की नाही घ्यायचं तुमचा प्रश्न आहे. पण जर तुम्ही घेतलं आणि जर तुमच्या आयुष्यात सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन झालं तर तुमचं आयुष्य बदलणार की नाही बदलणार? 100% बदलणार. ही एकदम प्युअर सायन्स आहे, मी काही गफड्या मारत नाहीये. तर ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि अजून एक या ज्ञानदानाची खासियत आहे, ती कोणती? ज्ञानदानाची अजून एक खासियत आहे, ती कोणती? बुक्स, पेन्सिल. नो, हे ज्ञान दिल्याने वाढतं. विषय लक्षात आला की नाही? सर्वश्रेष्ठ दान कोणतं? मग तुम्ही अन्नदान करा, तुम्ही पैशांचं दान करा, हा, हे पण दान केलं जातं ना. कोणी वस्त्रदान करतं, कोणी गोदान करतं, कोणी सुवर्ण दान करतं. हा, दानाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारे तुम्ही दान करू शकता. पण सर्वश्रेष्ठ दान तुम्ही सांगितलं अन्नदान, पण अन्नदानामध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर की नाही? आणि ज्ञानदानामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून सर्वश्रेष्ठ दान कोणतं? ज्ञानदान. मग आता तुम्हाला हे ज्ञान मिळालंय की नाही मिळालं? मिळालंय की नाही मिळालं? मग हे तुम्ही जर दान केलं नाही तर तुम्ही
कंजूसाचे महाकंजूस होणार की नाही होणार?